इश्कवाला लाभ भाग 11। स्वराने आपल्या डोळ्यांवर हात ठेवलेले पाहून ईशानने विचारलं, काय झालं? स्वरा रागाने म्हणाली, काय झालं हे तर मला तुम्हाला विचारायला हवं। तुम्ही अर्धवट कपडे घालून सगळ्या घरभर कसे फिरताय? तुम्हाला लाज नाही वाटत का अशा प्रकारे फिरताना? ईशान एटिट्यूडमध्ये म्हणाला, हे माझं घर आहे, त्यामुळे मी जसं हवं तसं फिरू शकतो। तू मला सांगणार नाहीस की मी कसं फिरायचं आणि कसं नाही? स्वरा चिडून म्हणाली, मग तुम्ही उरलेले कपडे का घातलेत? तेही काढून टाका, कारण हे तुमचं घर आहे तर तुम्ही कसेही फिरू शकता, बिनधास्त। हे ऐकून ईशान कठोर आवाजात म्हणाला, जर तुझं झालं असेल तर काही काम कर। जा, माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि लंच बनव। मला भूक लागली आहे। मी तुला तुझी बकबक ऐकण्यासाठी नाही बोलावलं आहे, समजलं का? स्वरा ते ऐकून निघून जात असते, तेव्हा ईशान तिला थांबवत म्हणतो, एक मिनिट थांब। आधी हे तरी ऐक की ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये काय बनवायचं आहे? स्वरा म्हणते, हो सर, सांगा काय पाहिजे, मी बनवते। ईशान स्वराला नोटपॅड देत म्हणतो, हो, तर हे घे नोटपॅड आणि लिही। स्वरा म्हणते, सर, यात लिहायचं काय आहे? तुम्ही फक्त सांगा, मला लक्षात राहील। ईशान खात्री करून म्हणतो, आयुष्य तुला लक्षात राहील। मला वाटतं तू लिहून घेतलं तर चांगलं होईल, कारण मला नाही वाटत की तुझ्या लक्षात राहील। स्वरा तोंड वाकडं करत पेन आणि नोटपॅड घेते आणि म्हणते, हो सर सांगा। ईशान सांगतो, हो तर लिही, ब्रेकफास्टमध्ये वेज सँडविच, टोमॅटो पास्ता, मसाला डोसा, मसाला स्प्राउट्स आणि 1 कप कॉफी। फक्त इतकंच ब्रेकफास्टमध्ये बनवायचं आहे। आणि लंचमध्ये? ईशान पुढचं सांगणार तेवढ्यात स्वरामध्येच बोलते। स्वरा टोमणं मारत म्हणते, सर, तुम्ही काय उपासमारीत जन्माला आला होता का? ईशान रागाने म्हणतो, व्हॉट डिड यू से? स्वरा शांतपणे म्हणते, नाही सर, ते मी असं विचारलं कारण तुम्हाला पाहून वाटतं की तुम्ही जन्मोजन्म भुकेले असाल आणि आता एकाच दिवशी सगळं भरून काढणार आहात। ईशान रागाने दात घट्ट करून म्हणतो, शट अप। जा, ब्रेकफास्ट बनव आणि लंचमध्ये काय बनवायचं ते तुला रमेश सांगेल। तो रूममध्ये जातो आणि स्वरा एखाद्या सेवकाला विचारून किचनकडे जाते। किचनमध्ये पोहोचल्यावर स्वरा किचनचं भव्यपण बघतच राहते। तिथं सगळ्या गरजेच्या गोष्टी व्यवस्थित होत्या। ती ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात करते। तेवढ्यात तिचा फोन वाजतो, त्यावर शिवी नाव फ्लॅश होतं, म्हणून ती स्पीकरवर फोन ठेवते। शिवी थोडा रागाने म्हणते, दी, मी हे काय ऐकते? तू आज नाश्ता न करता ऑफिसला गेलीस आणि इतक्या लवकर का गेली? ऑफिस तर 10 वाजता सुरू होतं ना, मग तू इतक्या लवकर का गेलीया? तुझ्या त्या खडूस बॉसने परत काही केलं का? स्वरा शांत करत म्हणते, शांत हो छोटी, इतकं रागवतेस कशाला? ऑफिसमध्ये जास्त काम होतं, म्हणून लवकर आले आणि नाश्ता मी करीन, तू काळजी करू नकोस। बॉसने काहीही केलं नाही। शिवी शंका घेत म्हणते, दी, तू खात्रीने सांगते ना की बॉसने काही मुद्दाम केलं नाही? जर त्याने काही केलं असेल, तर मी त्याला सोडणार नाही। स्वरा खोटं सांगते, छोटी, अशी काहीही गोष्ट नाहीये। तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे आणि राहिली गोष्ट त्या खडूसबद्दल, तर मला त्याला नीट सांभाळता येतं। तू काळजी करू नकोस। स्वरा शिवीशी बोलत असताना तिच्या मागे कोणीतरी बऱ्याच वेळपासून उभं राहून ऐकत असतो। तो कोणी दुसरा नसून ईशानच असतो। ईशान तिला काही सांगण्यासाठी किचनकडे गेला होता आणि शिवी स्वराचं सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं। स्वरा जेव्हा मागे वळते, तेव्हा समोर ईशानला पाहून हबकून जाते। ईशान स्वराकडे पाहत तिच्या दिशेने चालू लागतो आणि स्वरा ईशानला आपल्याकडे येताना पाहून मागे सरकते। ईशानने अजूनही शॉर्ट्स व्यतिरिक्त काहीही घातलं नव्हतं। त्याला या अवस्थेत आपल्याकडे येताना पाहून स्वराला घाबरल्यासारखं वाटतं। तिच्या कपाळावर हलका घामही येतो। ईशान सतत स्वराकडे चालत राहतो आणि स्वरा मागे सरकते। जेव्हा स्वरा मागे जाऊन भिंतीवर धडकते, तेव्हा तिला तिथे थांबण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही। आणि ईशान अगदी तिच्या जवळ येतो। ईशानला इतकं जवळ बघून स्वराचं हृदय जोरात धडकू लागतं। ती दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करते, पण ईशान भिंतीवर दोन्ही बाजूंनी हात ठेवतो, ज्यामुळे स्वरा त्याच्या बाहूंच्या कड्यात अडकते। स्वराला ईशानचा श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवतो आणि ईशान एकटाक स्वराकडे पाहत असतो। तेवढ्यात त्याचं लक्ष स्वराच्या चेहऱ्यावर लागलेल्या पिठाकडे जातं। तो आपला एक हात तिच्याकडे वाढवतो। ईशान असं करत असल्याचं पाहून स्वरा घाबरते आणि पटकन आपले डोळे बंद करते।
ते पाहून ईशानच्या चेहऱ्यावर स्मित येतं आणि तो एक हाताने स्वराच्या चेहऱ्यावरील पीठ साफ करायला लागतो. ईशान हळूहळू स्वराच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि मग अंगठ्याने तिच्या ओठांना हलकत स्पर्श करतो. स्वराचे ओठ त्याला गुलाबाच्या पाकळ्यांसारखे वाटत होते. त्याला तिच्या ओठांना किस करण्याची तीव्र इच्छा होते. ईशानच्या स्पर्शाने स्वराचं अंग शहारतं आणि तिचं हृदय बुलेट ट्रेनसारखं धडधडू लागतं. स्वराची प्रतिक्रिया पाहून ईशानच्या चेहऱ्यावरील स्मित आणखी मोठं होतं. तो स्वराच्या कानाजवळ जाऊन हलक्याने म्हणतो, काय म्हणाली होतीस मला? खडूस. आणि तुला म्हणे मला नीट हँडल करायला येतं. स्वराला ईशान इतका जवळ असल्याने शब्दही सापडत नव्हते. तिची अवस्था पाहून ईशानला खूप मजा येत होती. तो तिला चिडवण्यात आनंद घेत होता. अचानक ईशान तिच्यापासून दूर जातो आणि स्वरा आपले डोळे उघडते. आता तिचं ईशानकडे पाहणंही तिला अवघड वाटतं आणि ती घाईघाईने आपलं काम करायला लागते. पण हडबडीत ती सगळं काम गोंधळात करते. हे पाहून ईशान म्हणतो, हे काय चाललंय? तुला जेवण बनवता येतं की नाही? स्वरा घाबरून म्हणते, नाही सर. ते म्हणजे मी. तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. ईशान थोडा जोरात म्हणतो, काय? तुला जेवण बनवता येत नाही? स्वरा पटकन म्हणते, नाही नाही सर. मला जेवण बनवता येतं. ईशान म्हणतो, गुड. तुझ्याकडे 1 तास आहे जेवण तयार करण्यासाठी आणि हो, पीनट्सचा वापर करू नको, मला पीनट्सची ॲलर्जी आहे. स्वरा मान हलवून म्हणते, ओके सर, मी लक्षात ठेवीन. ती कामाला लागते आणि ईशान तिथून आपल्या खोलीत जातो. ईशानच्या जाण्यानंतर स्वरा एक दीर्घ श्वास घेत स्वतःशी म्हणते, स्वरा, तुला काय झालं होतं? असं का वागत होतीस? तो तुला चिडवत होता आणि तू काय वेगळंच वागत होतीस. आता जर तू अशीच वागलीस तर तो तुझ्या कमजोरीचा फायदा घेईल. 1 तासानंतर ईशान तयार होऊन खाली येतो. तोपर्यंत स्वराने डायनिंग टेबलवर जेवण तयार करून ठेवलेलं असतं. ईशान खाली येऊन थेट डायनिंग टेबलकडे जातो. तो जेवण पाहून म्हणतो, गुड जॉब मिस स्वरा. 1 तासात सगळं जेवण तयार केलं आहेस. पण जेवण बनवता बनवता स्वराची अवस्था मात्र बिकट झाली होती. ईशान खुर्चीवर बसून म्हणतो, बघूया, जेवण फक्त दिसायला चांगलं आहे की चवीलाही. ईशान जेवायला बसतो तेव्हा स्वरा त्याला जेवण सर्व करते आणि तो जेवायला सुरुवात करतो. जसा तो जेवण चाखतो त्याला जेवण चविष्ट वाटतं आणि इतकं टेस्टी जेवण पाहून त्याची भूक दुप्पट होते. तेवढ्यात ईशानचं लक्ष स्वराकडे जातं, जी त्याच्याकडे एकटक बघत असते. स्वराला असं बघताना पाहून ईशान मनातच विचार करतो, हिला काय झालंय? ही अशी का बघतेय? तेवढ्यात त्याला शिवीची आठवण येते, जी सकाळी नाश्ता न करता गेल्याबद्दल स्वरावर रागावली होती. ईशान स्वराला थोड्या कडक आवाजात विचारतो, काय झालं? असं का बघते? जणू मला कच्चंच खाशील. जर भूक लागली असेल तर जेवण खा, मला नाही. हे ऐकून स्वराच्या डोळ्यांत राग दिसू लागतो. स्वरा तिरकसपणे म्हणते, नाही सर, तुम्हीच खा. मी खाल्लं तर तुम्हाला जेवण कमी पडेल ना आणि तुम्हाला खाण्याचा प्रश्नच नाही. मी नॉनव्हेज खात नाही, मी व्हेजिटेरियन आहे. ईशान स्वराकडे बघत म्हणतो, मग अशी का बघत होतीस जणू मला खाशील? आणि तुला काय वाटतं की तू एवढं जेवशील की मला कमी पडेल? स्वरा चिडून म्हणते, नाही सर, मी इतकंही जेवत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर दिली होती, त्यावरून मला वाटलं की तुम्हाला कमी पडेल. ईशान कडक आवाजात म्हणतो, तुला जास्त विचार करण्याची गरज नाही, शांतपणे बस आणि जेव. ईशानचं बोलणं ऐकून स्वरा देखील नाश्ता करायला बसते आणि दोघं एकत्र नाश्ता करायला सुरुवात करतात. तेवढ्यात रुद्र ईशानला भेटायला येतो. ईशान आणि स्वराला एकत्र नाश्ता करताना पाहून त्याला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. रुद्र डोळे चोळत त्यांच्याकडे बघतो. जेव्हा त्याला खात्री पटते की तो स्वप्न बघत नाही, तेव्हा तो ईशानकडे जाऊन म्हणतो, दादा तू असं कसं करू शकतो? रुद्रच्या जोरात ओरडल्याने ईशान चिडून विचारतो, व्हॉट्स रॉंग विथ यू रुद्र? इतकं ओरडतोस का? रुद्र थोडा जोरात म्हणतो, दादा तू एवढी मोठी गोष्ट आम्हाला सांगितली नाही आणि वर विचारतोय की मी का ओरडतोय. ईशान रुद्रकडे बघत म्हणतो, मी कोणती गोष्ट लपवली आहे? रुद्र नाराज होऊन म्हणतो, हीच की तू लग्न केलं आणि आम्हाला कळवलंही नाही. स्वरा, जी पाणी पीत असते. रुद्रचं हे ऐकून एवढी धास्तावते की तिच्या तोंडातून पाणी बाहेर पडतं आणि ती खोकू लागते. मग स्वतःला सावरत म्हणते, सॉरी. रुद्रचं बोलणं ऐकून ईशान चिडतो आणि दात घासत म्हणतो, व्हॉट आर यू सेइंग रुद्र? काय बकवास करतोय? सकाळी सकाळी नशा करून आलाय का? रुद्र खुश होऊन म्हणतो, दादा मी नशा करून नाही आलोय,
मी खरंच सांगतोय की तू स्वराशी लग्न केलंय, आणि मला खूप आनंद झाला की शेवटी तू लग्न केलं. रुद्रच्या या शब्दांनी स्वराच्या डोळ्यांत भीती दिसते आणि ती पटकन म्हणते, नाही नाही रुद्र, तू काय बोलतोय? असं काहीच नाहीये. ईशानही म्हणतो, रुद्र असं काही नाही, आम्ही लग्न केलं नाहीये. रुद्र संशयाने विचारतो, दादा जर असं काही नाही, तर ही सकाळी सकाळी इथे काय करतेय? आणि तुझ्यासोबत ब्रेकफास्ट का करतेय? पाहून तर असं वाटतं की ती इथेच राहते. ईशान संतापून म्हणतो, व्हॉट? रुद्र, तुला तुझं डोकं चालवायची गरज नाही, समजलास का? आणि स्वराची गोष्ट म्हणजे ती इथे कामासाठी आहे, त्यामुळे तू तुझं हे युजलेस डोकं चालवणं बंद कर. रुद्रच्या या बोलण्यावर स्वरा मनातच म्हणते, ओ माय गॉड, मला वाटतं मिस्टर राठोडची सगळी फॅमिली पागल आहे, जे मनाला वाटेल तेच विचार करते. रुद्र नाराज होऊन म्हणतो, दादा तू माझं डोकं युजलेस कसं काय म्हणू शकतो? ईशान रुद्रला तिरकसपणे म्हणतो, कारण तू फालतू गोष्टींमध्ये जास्त डोकं लावतोस. जर कामात डोकं लावलंस तर ते युजलेस राहणार नाही. तेवढ्यात स्वरा घड्याळात बघते आणि म्हणते, सर, ऑफिसचा वेळ झाला आहे, मी निघते. ईशानने स्वराला थांबवत म्हटलं, एक मिनिट, तू या अवस्थेत ऑफिसला जाणार आहेस का? आधी जाऊन तू प्रॉपरली फ्रेशन अप हो, मग आपण एकत्र जाऊ. स्वराने नकार देत म्हटलं, सर इट्स ओके, मी स्वतःच जाईन. ईशानने आदेश देत म्हटलं, मी तुला विचारलं नाही आहे. इट्स माय ऑर्डर, जा आणि 5 मिनिट्समध्ये स्वतःला ठीक कर. ईशानचं ऐकून स्वरा स्वतःशीच बडबडत निघून गेली. स्वराने स्वतःच्या मनात म्हटलं, ऑर्डर तर असा देतोय जसा कुठल्या तरी राज्याचा राजा आहे. स्वरा गेल्यावर ईशानने रुद्रला विचारलं, अच्छा तर तू सांग, तू इथे कशासाठी आला होतास? रुद्रने खुर्चीवर बसत म्हटलं, दादा मी तर फक्त तुला भेटायला आलो होतो, मला काय माहिती होतं की वहिनी इथेच भेटतील. ईशानने चकित होऊन विचारलं, व्हॉट? काय म्हणालास वहिनी? रुद्रने लगेच संभाळत म्हटलं, अरे दादा आय मीन स्वरा. रुद्र आणि ईशान बोलत असताना तिथे स्वरा येते आणि म्हणते, सर निघायचं उशीर होतोय. आणि ते दोघं निघून जातात. ते निघून गेल्यावर रुद्र मनातच म्हणाला, वाह दादा, तू तर खूप फास्ट आहेस. आजीची गोष्ट ऐकून लगेच काम सुरू केलं आहेस. आजवर ऑफिसमधला कुठलाही एम्प्लॉय घरी आला नव्हता, पण आज स्वराला घरात बोलावून तू प्रूफ केलं की ती माझी होणारी वहिनी आहे. आजपासून मी तिला वहिनीच म्हणणार, पण तिच्यासमोर नाही, नाहीतर प्रॉब्लेम होईल. स्वरा आणि ईशान बाहेर येतात. ईशान गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसतो कारण आज ड्रायव्हर आला नव्हता, म्हणून तो स्वतः गाडी चालवणार होता. ईशान ड्रायव्हिंग सीटवर बसल्यावर स्वरा गाडीचा बॅक डोर उघडून मागे बसायला लागते. हे पाहून ईशान चिडतो. ईशानने चिडून मनात म्हटलं, मी ड्रायव्हर वाटतो काहीला? मग ईशानने कडक आवाजात म्हटलं, मिस स्वरा, मी तुम्हाला तुमचा ड्रायव्हर वाटतो का मागे बसायला? चुपचाप इथे या आणि बसा. स्वरा पटकन ईशानच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते, सॉरी सर, मला वाटलं की. ईशानने टोमणा मारत विचारलं, काय वाटलं तुला? की मी तुझा ड्रायव्हर आहे? स्वराने मान हलवत म्हटलं, नाही सर, मला वाटलं की तुमच्या शेजारी बसणं तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही, म्हणून मागे बसले. ईशानने टोमणा मारत विचारलं, म्हणजे तुला वाटलं की मला ड्रायव्हर बनणं कम्फर्टेबल वाटेल? स्वराने पुन्हा नकार देत म्हटलं, नाही सर, माझं असं काही इंटेन्शन नव्हतं. तुम्ही चुकीचं समजत आहात. ईशानने सीटबेल्ट लावत म्हटलं, ऑल राईट. आता सीटबेल्ट लाव. स्वरा सीटबेल्ट लावायला जाते, पण ती लावताच येत नाही. ईशान तिच्या जवळ जाऊन सीटबेल्ट लावायला लागतो. तेवढ्यात स्वरा अचानक वळते आणि दोघांचे लिप्स टच होतात. स्वराचे डोळे मोठे होतात आणि दोघांचंही हृदय वेगाने धडधडू लागतं. ईशान पटकन दूर होतो आणि गाडी स्टार्ट करून निघतो. स्वराचा चेहरा लाजेने लाल होतो आणि ती खिडकीबाहेर पाहू लागते. ही ऑकवर्ड सिच्युएशन मोडण्यासाठी ईशानने FM सुरू केलं आणि त्यावर एक रोमॅन्टिक सॉन्ग लागलं. बिगी होंठ तेरे प्यासा दिल मेरा, लगे अब सा मुझे तन तेरा. हे गाणं ऐकून स्वराला आणखी लाज वाटते आणि ईशान पटकन चॅनल चेंज करतो. पण दुसऱ्या स्टेशनवर सुद्धा एक रोमॅन्टिक सॉन्ग सुरू होतं. आ लबों को लबों पे सजाओ, क्या हो तुम अब मुझे बताओ. गाणं ऐकून ईशान वैतागतो आणि स्वराचा चेहरा अजून लाजेने लाल होतो. रुद्र जे विचार करतो आहे ते खरं असेल का? की फक्त एक गैरसमज आहे? की खरंच ईशानने स्वराला याच कारणाने घरात बोलावलं आहे? जाणून घेण्यासाठी वाचत रहा. टू बी कंटिन्यूड.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.